नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना कोणतीही करवाढ किंवा दरवाढ न करता सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 1378 कोटी रुपयांच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेला सोमवारी मंजुरी देण्यात आली। शहरात दररोज समतोल आणि अखंड पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे महापौर विनायक कोंडाल यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंजूर झालेल्या या योजनेसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार असून संपूर्ण शहरासह हद्दवाढ भागालाही 24 तास पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे। पूर्वीच्या 892 कोटी रुपयांच्या योजनेत सुधारणा करून नव्याने 1378 कोटींची योजना तयार करण्यात आली आहे। या योजनेत 150 MLD क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, 77.8 किलोमीटर लांबीची जलवाहिनी, 10 मास्टर बॅलन्सिंग रिझर्वायर आणि 30 उंच जलकुंभ उभारण्याचे नियोजन आहे। तसेच शहरभर तब्बल 1117 किलोमीटर जलवाहिनी अंथरण्यात येणार असून पाणी वितरण अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे। यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन शहरातील पाणी पुरवठा अधिक शाश्वत होणार आहे। योजनेअंतर्गत सुमारे 2,48,000 मिळकतींना पाण्याचे मीटर बसवण्यात येणार असून नागरिकांनी जितका वापर केला तितकाच प्रमाणात बिल आकारले जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ही महत्त्वाकांक्षी योजना साकारत असल्याचे महापौर कोंडाल यांनी नमूद केले। पुढील 40 वर्षांचा शहर विस्तार लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली ही योजना सोलापूरच्या पाणी प्रश्नावर दीर्घकालीन उपाय ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।